पुण्यामधनंही थेट दृश्य येत आहेत। या ठिकाणी शरद पवार यांना रुबी हॉल रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि तिकडची ही ताजी दृश्य आपण बघतो आहोत। शरद पवार यांना रुग्णालयामध्ये काही वेळापूर्वी आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर आता रुग्णालय परिसरामधली ही दृश्य आहे, जिकडे शरद पवार यांना या ठिकाणी नेलं जातं आहे उपचारांसाठी। शरद पवार यांना मागच्या काही काळापासून खोकल्याचा त्रास जाणवत होता, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून दिलेली आहे। बारामतीमध्ये त्यांच्यावरती प्राथमिक उपचार झाले आणि त्यानंतर त्यांना आता रुबी हॉल रुग्णालयामध्ये पुण्यात या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। गरज वाटली तर शरद पवारांना ॲडमिट करून घेणार असं काही वेळापूर्वी डॉक्टरांनी म्हटलं होतं आणि त्यामुळे आता शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी काय अपडेट येते हे पाहणं महत्त्वाचं असेल। काही वेळापूर्वी शरद पवार यांना रुबी हॉल रुग्णालयामध्ये आणण्यात आलं, तेव्हा शरद पवार यांना सलाईन लावण्यात आलेली होती, त्यांना ऑक्सिजन मास्कही लावण्यात आलेला होता आणि आता ही दृश्य समोर येत आहेत रुबी हॉल रुग्णालयातली, जिथे शरद पवार यांना एका ठिकाणी स्ट्रेचरवरनं नेलं जातं आहे असं आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे अर्थातच शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली जाते। मात्र आता रुबी हॉल रुग्णालयातील डॉक्टर नेमकी काय सांगतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे। थोड्या वेळापूर्वीच डॉक्टरांनी शरद पवार यांच्या प्रकृतीविषयीची अपडेट दिलेली आहे। त्यानुसार शरद पवार यांची प्रकृती स्थिर आहे असं रुबी हॉल रुग्णालय इथल्या डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टर सांगतात आणि याविषयी अधिक अपडेट्स घेऊयात। ज्ञानेश्वर आपल्याला अधिक सांगतात। ज्ञानेश्वर, शरद पवार यांना सध्या रुबी हॉल रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलेलं आहे। त्यांच्या प्राथमिक तपासण्या देखील करण्यात आलेल्या आहेत आणि डॉक्टरांच्या निगराणीखाली त्यांना रुग्णालयातल्या 5व्या मजल्यावरती दाखल करण्यात आलेलं आहे। आपण बघतोय काही वेळापूर्वीच रोहित पवार हेही या ठिकाणी पोहोचलेले आहेत। प्रतिभा पवार आपल्याला त्यांच्यासोबत आल्या तर इथलं सुप्रिया सुळे, सदानंद सुळे हे सगळे त्यांच्यासोबत परिवारातले लोक सध्या दवाखान्यात त्यांच्यासोबत आहेत। रुग्णालयात डॉक्टरांकडून जी तपासणी केली गेली त्यात त्यांच्या हृदयाचे ठोके तपासले गेले, ऑक्सिजनची पातळी तपासली गेली आणि श्वसनाची गती तपासली गेली। यात सगळ्या गोष्टी ह्या सध्या नॉर्मल आहेत अशा पद्धतीचं जे तपासणी अहवाल आहेत त्यातून समोर आलेली ही माहिती आहे। पण असं असलं तरी त्यांना रुग्णालयातून घरी सोडलं गेलेलं नाही। डॉक्टरांच्या निगराणीखाली सध्या रुग्णालयात त्यांना आजचा दिवस ठेवलं जाईल अशा पद्धतीची तुर्तास माहिती मिळते। अर्थात डॉक्टरांकडून अधिकृत याबद्दलची प्रेस नोट म्हणा किंवा प्रतिक्रिया म्हणा येणं बाकी आहे। पर ज्ञानेश्वर, आता ही दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय त्यामध्ये शरद पवार यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा आपल्याला ऑक्सिजन मास्क दिसतोय। मगाशी तुम्ही सांगितलं की तेव्हा त्यांना ॲम्ब्युलन्समधनं आणण्यात आलं होतं, तेव्हाही ऑक्सिजन मास्क होता, त्यांना सलाईन लावण्यात आलेली होती। त्यांना नेमका त्रास काय जाणवतोय आणि आता रुग्णालयातल्या कोणत्या विभागामध्ये त्यांच्यावरती उपचार केले जात आहेत? ज्ञानेश्वर, शरद पवारांना ॲम्ब्युलन्समधून आणलं गेलं नव्हतं तर खासगी वाहनातून त्यांना या ठिकाणी आणलं गेलेलं होतं। रुग्णालयात जेव्हा त्यांना आणलं गेलं तेव्हा ते त्यांच्या खासगी वाहनातून स्वतः खाली उतरले, व्हीलचेअरवर बसून आतमध्ये गेले आणि आतमध्ये त्यांच्या जेव्हा प्राथमिक तपासण्या झाल्या त्यानंतर त्यांना जी आपण दृश्यांमध्ये बेड पाहतो त्या बेडहून त्यांना ज्या ठिकाणी त्यांचा रुग्णालयामध्ये 5व्या मजल्यावर व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या खोलीमध्ये नेलं गेलेलं आहे आणि ज्या सगळ्या प्राथमिक तपासण्या करण्यात आलेल्या आहेत त्यात त्यांची प्रकृती स्थिर आहे अशा पद्धतीची डॉक्टरांनी ज्या वेगवेगळ्या तपासण्या केलेल्या आहेत त्यातून मिळालेली माहिती आहे। ज्ञानेश्वर, शरद पवार यांच्या प्रकृतीविषयी अर्थातच चिंता व्यक्त होते। मोठ्या संख्येने समर्थकही त्या ठिकाणी जमलेले आहेत। साधारणपणे किती वाजेपर्यंत रुबी रुग्णालयाकडनं याबद्दलची त्यांच्या एकूणच प्रकृतीविषयीची अपडेट दिली जाईल याच्याविषयी काही माहिती समोर आली आहे? जी आत्ता माहिती मिळते आहे त्यानुसार त्यांच्यासोबत रुग्णालयात जर आपण बघितलं तर परिवारातले लोक फक्त आतमध्ये सोडले गेलेले आहेत। बाकी समर्थकांना रुग्णालयाचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे, मुख्य कमान आहे तिकडेच थांबवलं होतं आणि मागच्या काही तासांपासून जे लोक या ठिकाणी आलेले होते त्यांना पोलिसांनी घरी जाण्याचं देखील आवाहन केलं। काही लोकांनी परतीचा मार्ग देखील पत्करलेला आहे। आता सध्या रुग्णालय परिसरात फारशी गर्दी नाही, कारण सगळ्याच लोकांकडून तसं आवाहन केलं गेलेलं आहे की कुठल्याही पद्धतीचा रुग्णालयातल्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये गर्दीचा आणि त्यामुळे इथे कोणी जमू नये अशा पद्धतीचं पक्षाकडून देखील आवाहन करण्यात आलेलं होतं। त्यामुळे गर्दी तुर्तास पांगलेली आहे आणि फक्त परिवारातले जे सदस्य आहेत त्यांनाच रुग्णालयामध्ये या ठिकाणी सोडलं गेलेलं आहे। अगदी काही वेळापूर्वी आपण जर बघितलं असेल तर स्थानिकचे जे आमदार आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत वडगाव शरीफ मतदारसंघाचे। बाकी अन्य नेत्यांना देखील किंवा कार्यकर्त्यांना देखील आतमध्ये रुग्णालयामध्ये ज्ञानेश्वर, आपल्याकडनं वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।